नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत मोमोज, सर्वांचं आवडतं स्ट्रीट फूड. तर मग चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. त्यासाठी आपण घेतलेले आहे बारीक चिरलेली पत्ताकोबी, बारीक चिरलेले गाजर, बारीक चिरलेली कांद्याची पात, तेल, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, बारीक ठेचून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा. सर्वात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. जसं आपलं तेल गरम होईल, सर्वात आधी आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया. आपली अद्रक लसूण पेस्ट थोडीशी फ्राय होती आहे. आता आपण त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा. मित्रांनो, कांदा आपण टाकलेला आहे. आता आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया. इथे आपला अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतला आहे. आपण त्यामध्ये आता ॲड करूया हिरवी मिरची. यालाही व्यवस्थित आपण परतून घेऊया. त्याच मागोमाग आपण त्यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेले गाजर. यालाही व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून एकदम नरम होईपर्यंत परतून घेऊया. त्याचबरोबर आपण ॲड करूया त्यात पत्ताकोबी. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊ. आता आपण यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेली कांद्याची पात, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि सर्व मिश्रण हे व्यवस्थित एकत्र करून एकदम नरम होईपर्यंत परतून घेऊया. मित्रांनो, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता याला आपण साधारण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर एकदम व्यवस्थित आपला सर्व मिश्रण वाफाळले गेलेलं आहे आणि इथे मोमोजची स्टफिंग आपली रेडी झालेली आहे. मित्रांनो, आता आपण बनवणार आहोत मोमोजसोबत लागणारी लाल चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य सोया सॉस, टोमॅटो, बेडगी मिरची, बारीक चिरलेलं लसूण, मीठ, साखर आणि तेल. सर्वात आधी आपण टोमॅटोला बारीक बारीक काप मारून घेऊ. सर्व टोमॅटो व्यवस्थित काप मारून घेतल्यानंतर एका कढईमध्ये आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये सर्व टोमॅटो, त्याचबरोबर बेडगी मिरची आपण व्यवस्थित बॉईल करून घेऊ. त्याला 2 मिनटं कवर करून आपण ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे आपले टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहे. आता आपण गॅस बंद करून याला एका चाळणीने चाळून घेऊया. या ठिकाणी आपल्याला हे पाणी मित्रांनो फेकायचं नाही आहे. यानंतर आपण आपल्या उकडलेल्या टमाट्याचे जे साल आहे हे हाताने काढून घेऊ, वेगळे करूया. तुम्ही बघू शकता एकदम छान असे आपले टोमॅटो शिजलेले आहे. आपण त्याचे साल काढून घेतल्यानंतर एक मिक्सरचा जार घेऊ. त्यामध्ये सर्व उकडलेले टोमॅटो आणि बेडगी मिरची काढून घेऊया आणि त्याचं एक फाईन पेस्ट तयार करून घेऊ. तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पेस्ट अशी तयार झालेली आहे आपली. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात सर्वात आधी आपण टाकूया बारीक चिरलेला लसूण. मित्रांनो, इथे जो लसूण आहे हा आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपला लसूण व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली टोमॅटोची आणि मिरच्यांची प्युरी टाकलेली आहे. तर व्यवस्थित याला आपण परतून घेऊ आणि जे पाणी आपण गाळून ठेवलं होतं ते पाणी आपण यामध्ये ॲड करूया. त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करूया. त्याचबरोबर आपण ॲड करूया साखर. त्याचबरोबर आपण यामध्ये ॲड करूया 1 टेबलस्पून सोया सॉस आणि आपल्या चटणीला व्यवस्थित उकळी आपण काढून घेऊया एक. अशा प्रकारे आपली मित्रांनो मोमोसोबतची चटणी रेडी झालेली आहे. आता आपण एका गॅसवर एका कढईमध्ये पाणी टाकून ते तापायला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपण एका परातीमध्ये मैद्याचं पीठ घेऊ. त्यामध्ये थोडंसं तेल, मीठ
ॲड करूया आणि पाणी टाकून त्याला व्यवस्थित असं मळून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण मैदा व्यवस्थित मळून घेतलेला आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून छोटासा पुरीचा आकारचा लाटून घेऊया आणि त्यामध्ये आपण जी मोमोची स्टफिंग बनवली होती ती फिल करून त्याला व्यवस्थित एक मोमोचा शेप देऊन घेऊया आणि ते सील करून घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपले असे मोमोज स्टीम होण्यासाठी रेडी आहेत. आणि इकडे आपलं पाणीही तापलेलं आहे. त्यावर एक चाळणी ठेवून तिला ऑइलनी ग्रीसिंग करून त्यावरती आपण जे स्टफिंग भरलेले मोमोज आहे, कच्चे मोमोज, ते आपण एक एक ठेवून घेऊया. त्यानंतर साधारण एक 15 ते 20 मिनटं त्याला झाकून ठेवूया. त्याचबरोबर दुसऱ्या गॅसवरती आपण एका कढईत तेल तापायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण जे कच्चे मोमोज स्टफिंग भरून ठेवले होते ते आपण फ्राय करून घेऊया. इथं आपले फ्राय मोमोजसुद्धा रेडी होत आहेत. मित्रांनो, मस्त असा गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला त्याला तळायचं आहे. बघू शकता एकदम गोल्डनसा कलर इथे आलेला आहे आणि आपले फ्राय मोमोजसुद्धा इथं रेडी झालेले. त्याचबरोबर स्टीम मोमोज आपण चेक करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम छान असे स्टीम मोमोजसुद्धा इथले आपले रेडी झाले. आपण याला आता सर्व करूया. मित्रांनो, इथे फ्राय आणि स्टीम मोमोजवरती आपण थोडासा चाट मसाला टाकून सर्व केला आहे. त्याचसोबत आपण मायोनीज आणि आपण घरी बनवलेली मोमोची चटणीसुद्धा ठेवलेली आहे. मित्रांनो, एकदम छान असे दिसणारे आणि चवीलाही तेवढेच टेस्टी आणि एकदम हेल्दी असे मोमोज आपले बनवून रेडी झालेले. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.